हा जो ज्ञानभारतमचा या अभियानाचा टप्पा सुरू आहे, तर या टप्प्यामध्ये नेमकं काय काय चाललंय याबद्दल सांगू शकाल का? हां, आत्ता याचे जे मी 3 टप्पे सांगितले, त्याचा पहिला टप्पा आत्ता सुरू झाला आहे. हा फार महत्त्वाचा टप्पा आहे, कारण या टप्प्यावर आधारित पुढचे 2 टप्पे आहेत. म्हणजे या अभियानाचं जर यशस्वीता जी आहे, ती यशस्वीता किंवा या अभियानाचं यश हे या टप्प्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे हा आत्ता जो चाललेला आहे तो पहिला टप्पा, ज्याला सर्वेक्षणाचा टप्पा म्हणूया आपण, हा सर्वेक्षणाचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यामध्ये जेवढे मॅन्युस्क्रिप्ट किंवा जेवढे हस्तलिखित मिळतील त्यावर आधारित पुढचे टप्पे ठरणार आहेत. त्यामुळे हा हस्तलिखितांच्या सर्वेक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा पहिला टप्पा चालू झालेला आहे. हा टप्पा 16 मार्च पासून चालू झालेला आहे. अच्छा. यामध्ये आपण काय करत आहोत, तर ज्यांच्या कोणाकडे मग मठ असतील, मंदिर असतील, जैन मठ असतील किंवा इतर पर्सनली कोणाच्या घरी असतील, तर अशा किंवा इवन काही संस्थांकडे आहेत किंवा युनिव्हर्सिटीजकडे आहेत, तर हे सगळी कागदपत्रे आत्ता आपण सर्वेक्षण करतोय. सर्वेक्षण करतोय म्हणजे काय करतोय, तर त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे एक ज्ञान भारतम नावाच्या आपल्या ॲपवरती त्याची माहिती अपलोड करतोय. अच्छा. आणि यासाठी आपण या हा जो टप्पा आहे यासाठी विविध लोकांना आपण ट्रेन केलेला आहे. प्लस आम्ही अगदी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि तलाठी, ज्याला आपण आता ग्राम महसूल अधिकारी म्हणतो, त्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या लेवलपर्यंत हे अभियान राबवलं जाणार आहे. आणि जसं आपण म्हणूया की याला केंद्र शासनाने एक सुंदर नाव दिलंय, हर घर दस्तक. अच्छा. म्हणजे प्रत्येक दार आपल्याला ठोठावायचं आहे, प्रत्येक घरी जाऊन पाहायचं आहे की आपल्याकडे एखादी पोथी, एखादं हस्तलिखित आहे का, आणि ते हस्तलिखित असेल तर ते रिपोर्ट करायचं आहे. बरोबर आहे. तर हा पहिला टप्पा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या टप्प्यामध्ये विविध भागातून म्हणजे महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून असलेली हस्तलिखितं जी आहेत ती हस्तलिखितं नोंदवली जाणार आहेत. यात मला एक उपप्रश्न विचारायचा आहे की ज्यांच्याकडे पर्सनल आहेत, घरोघरी आहेत, तर त्यांना कदाचित असं वाटतं की बापरे, हा आपल्याकडचा एक खूप मोठा ठेवा आहे, हा आपण का द्यायचा, तर त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करण्याचं काम कसं करणार? अतिशय कळीचा प्रश्न आपण विचारलात. की बऱ्याच वेळा असं होतं की आमचं पिढीजात आहे किंवा आम्ही खूप वर्षांपासून जपतोय आणि मग हे आम्ही का द्यावं, तर हा प्रश्न निर्माण होतो आणि तो साहजिक आहे. परंतु मला असं विचारावं वाटतं की मुळात हस्तलिखित हे हस्तलिखित ज्यांनी लिहिलं त्याचा उद्देश काय बरं असेल? त्याचा उद्देश असा असेल का की हे फक्त मी लिहितोय आणि हे कुठेतरी एका कपाटात किंवा एखाद्या संदुकामध्ये पडून राहावं? निश्चितच नाही. त्यांचा उद्देश हाच असणार आहे की हे ज्ञान अधिकाधिक लोकांनी वाचावं, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं, आणि म्हणून त्यांनी ते लिहिलं. मग त्यांनी जर लिहिलं तर ते त्याच उद्देशाने इतर लोकांपर्यंत तरी पोचलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे आपण जर आपल्या घरी ठेवलं तर त्याचा ना तुम्हाला उपयोग होणार आहे किंवा कदाचित तुम्हाला थोडासा उपयोग होईलही, परंतु समाजाला उपयोग काही होणार नाही, राष्ट्राला काही उपयोग होणार नाही. आणि ते ज्ञान जे कोणी तुमच्या पूर्वजांनी लिहिलं असेल ते फक्त तुमच्याकडे पडून राहणार आहे. आणि आपण असं म्हणतो ना की ज्ञान हे देण्याने वाढतं. एकच गोष्ट अशी आहे जी देण्याने वाढते. अगदी बरोबर. तर ती द्यायला काय हरकत आहे आपल्याला? तर त्यामुळे माझं असं आवाहन राहील, अगदी ज्यांच्याकडे घरी कागदपत्र आहेत किंवा ज्यांच्याकडे हस्तलिखित आहेत, तर त्यांना असं आव्हान राहील की आपण आपल्याकडे असलेले हस्तलिखित नक्की या अभियानाअंतर्गत रजिस्टर करा. त्याचा दुसरा फायदा असा आहे की हे आपल्याकडे असलेल्या हस्तलिखितातलं ज्ञान लोकांना कळेलच, परंतु जर आपली हस्तलिखिते आहेत त्या हस्तलिखितांची जर अवस्था बिकट असेल किंवा ती जीर्ण झाली असतील, तर शासन स्वतःच्या पैशांनी ही हस्तलिखिते डिजिटाईज करून देणार आहेच, शिवाय त्याची एक कॉपी आपल्याला मिळणार आहे. आणि हे हस्तलिखितांचं संवर्धन करूनही देणार आहे. म्हणजे जर ती जीर्ण झाली असतील तर ते जीर्ण झालेल्या त्याला जे काय संवर्धन कॉन्झर्वेशन करण्यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली जाते ती टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला ती मोफत कॉन्झर्व करून देणार आहे की अजून पुढे 100 वर्ष ती तुम्ही टिकवू शकाल. आणि हा फार महत्त्वाचा आणि मोठा लाभ ह्या सर्व ज्यांच्याकडे हस्तलिखित आहे त्यांना होणार आहे. त्यामुळे हस्तलिखिते ज्ञानभारत ॲपवरती नोंदवणे हा सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. कारण यामध्ये ज्यावेळी आपण ॲपमध्ये नोंदवतोय त्यावेळेस त्याला एक युनिक ID प्राप्त होतो आणि त्यानुसार मग पुढचं जे काय टप्पे होणार आहेत ते होणार आहेत. त्यामुळे
आपल्याकडे असलेल्या हस्तलिखितांची नोंद होणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. सर, मग आता तुम्हाला आपल्या राज्यात या सर्वेक्षणाला कसा काय प्रतिसाद मिळतोय? आणि मगाशी